ऐतिहासिक घसरण झाली आहे। डॉलरच्या तुलनेत रुपया 95.39च्या विक्रमी नीचांकी पातळीवर आलेला आहे। त्यामुळे याचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि कोणकोणत्या क्षेत्रांवरती काय परिणाम होतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पण डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झालेली आहे। सध्या अमेरिका आणि इराणमध्ये जे युद्ध भडकलेलं आहे, जरी युद्धविराम असला तरी सुद्धा त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना दिसतात आणि भारतावर सुद्धा मोठे परिणाम पाहायला मिळतात। डॉलरच्या तुलनेत रुपया 95.39च्या विक्रमी नीचांकी पातळीवर आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया। भोंदू अशोक खरातला आज राहता न्यायालयात हजर करणार। शिर्डीतील शेतकऱ्याची जमीन व्यवहारात फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात खरात आरोपी। कल्पना खरात अद्यापही फरार, तर अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी ईडीच्या चौकशीत प्रतिभा चाकणकरांचे खळबळजनक दावे। धार्मिक कामासाठी प्रतिभा चाकणकरांनी खरातला आधार कार्ड दिलं होतं, तर गैरवापर करून बोगस खाती उघडण्यात आल्याचा प्रतिभा चाकणकरांचा दावा। नाशिकमधील टीसीएस प्रकरणातल्या 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार। तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची पोलीस कोठडी आज संपणार। महिलांवर अत्याचार तसंच परदेशातील फंडिंग या संदर्भातील महत्त्वाचे पुरावे सादर होण्याची शक्यता। नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मुलीच्या तोंडात मोजा आढळला। शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर, तर मुलीच्या छातीवरही वळ आढळली। माझ्या नवऱ्याला फाशी नाही तर जाळून टाका, नसरापूरमधील नराधम आरोपीच्या पत्नीची मागणी, तर त्याला बाप म्हणून घ्यायची ही लाज वाटते, आरोपीचा मुलगाही संतापला। खासदार सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार। नसरापूर घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। नसरापूरचे ग्रामस्थ देखील त्यांच्यासोबत असतील। सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेणार। पुण्याच्या भोरमधील नसरापूर गावातील ग्रामस्थ आणि माजी सरपंचांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। शिवसेना आमदार दिलीप लांडे यांचीही उपस्थिती। आरोपीला फाशी देण्याची मागणी। असताना बदलापूरला जसे जे घटनेचं त्यांनी हे केलं त्याच पद्धतीने आमच्या नसरापूरचा जे क्रूर हत्या झालेली आहे, जो काही गुन्हा घडलेला आहे त्यावरती शिंदे साहेब आम्हाला न्याय देऊ शकतील। शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही झालं तरी फास्ट ट्रॅकवर हे जे आहे प्रकरण लवकरात लवकर घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाईल असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही सर्व ग्रामपंचायतचे लोक, स्थानिक लोक, महिला असतील त्या घेऊन गेलो आणि ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये न्याय मिळाला त्याच धर्तीवरती न्यायालयाला विश्वासात घेऊन, पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन त्याचा तपास करण्यात यावा। आणि शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की मी स्वतः लक्ष देऊन त्या केसेसमध्ये मी स्वतः लक्ष देऊन वकिलाशी चर्चा असेल, पोलिसांची चर्चा असेल, सर्व चर्चा करून तुम्हाला न्याय मिळवून दिला जाईल। पुण्यातल्या बिब्बेवाडी इथं 9 वर्षांच्या चिमुकलीला छेडण्याचा प्रयत्न, नराधमाला नागरिकांनी चोप दिला। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। चुकीच्या प्रश्नांमुळे लाडक्या बहिणींचा गोंधळ, तुमच्या घरी कोणी शासकीय नोकरीत नाही ना या प्रश्नामुळे गोंधळ। 24 लाख लाभार्थ्यांचा हप्ता थांबला। ई-केवायसी नंतर 20 लाख लाभार्थी पुन्हा पात्र, तर चुकीच्या प्रश्नामुळे ई-केवायसीला 2 वेळा मुदतवाढ द्यावी लागली। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात, संजय कुमार सुद्रिक यांनी पदभार स्वीकारला। प्रशासक समितीचे सदस्य प्रदीप मालगाव, चंद्रकांत परुळेकर, सागर बलकवडे यांचीही उपस्थिती। अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा प्रचंड मताधिक्यानं विजय। विजयानंतर अक्षय कर्डिलेंच्या मातोश्रींना अश्रू अनावर। येणारच होते अक्षयला जागा त्यांची, पण आज त्यांनी सगळी जागा अक्षयला खुर्चीच देऊन टाकली। तर सगळ्यांना लय आनंद झाला, समाधान। साहेबांचा सुद्धा लय आनंद झाला साहेब।